आज ना शनिवार रविवार आमचं कसं जातो सुट्टीचा तो दाखवणार आहे. पहिला म्हणजे शनिवारी आम्हाला मेळाव्याची हे होती, त्याच्या घाईत होतो आम्ही, त्यामुळे फटाफट नाश्ता केला आणि मेळावा बघण्याचे होते. ते चालू होतं, इकडे नाश्ता चालू होता. नाश्ता झाला होता म्हणजे नंतर थोडी आमची बिल्डिंगची मीटिंग होती, त्यामुळे मुलगा खाली गेला. बघा, इतर काही नसलं तरी चालेल, पण महाराष्ट्रासाठी हे चांगलं झालं. मग इडली केली होती. आता सकाळचा तर नाश्ता झाला, मग दुपारला काहीतरी भाजी हवी. मुलं तेच इडली खाणार होते, इडली सांबारा, पण मोठ्यांसाठी हवं आहे काहीतरी. मग थोडासा फ्लावर होता, म्हटलं चला फ्लावरची भाजी करूया. कांदा कापला, कांदा जरा तेलात परतला, फ्लावर टाकला, मिरची घेतली होती कांद्यामध्ये ओली, फ्लावर घातला, नंतर हळद घातली, छान परतवलं तेलावर. आता काय करणार, थोडीशी भाजी करून चला, आम्हाला 4 चपात्या घातल्या तरी दुपारचं काम होऊन जाईल. तिखट घातलं, वाटाणे घेतले होते, ओले वाटाणे, बटाटा, असं करून 1-2 माणसांची भाजी करून टाकली. त्यामुळे काय झालं, दुपारचा प्रश्न पण सुटला. त्यानंतर मुलांना पण डीमार्टमध्ये जायचं होतं. टोमॅटो घातला, साधी सोपी कांद्यातली भाजी, पण इतकी मस्त होते. थांबा जरा आवाज येतोय, बघूया काय चाललंय. हे बघा काय चाललंय. कांदेवाला असा पाठीवर येतो. कुठे तू उठ, चल तिथून उतर खाली. अभ्यास करतो की मस्ती चालली आहे? कसला अभ्यास करतोयस? बाग उतर ना शिव खाली. बघा, हा अभ्यास करणार, याचं सगळं भरून ठेवायचं, सगळं उचलून ठेवायचं. तो काही करणार नाही, कसा तरी आपला अभ्यास करतो नशेब. आता आपण आपली पुढची भाजी बघूया. टोमॅटो वगैरे घातला, टोमॅटो नरम झाला, मीठ घालूया आणि छान झाकण ठेवायचं. झाकणावर थोडंसं पाणी घालायचं, त्यामुळे थोडंसं खाली पटकन सुकणार नाही. थोडी ओलसर सुकी अशी भाजी करायची. आपली फ्लावरची भाजी तयार झाली. आपला मस्त रसरशीत भाजी तयार झाली आहे. आता कोणी इडली खाईल, कोणी भाजी चपाती खाईल, कोणाला काय हवं ते खाईल. अशी आपली भाजी तयार आहे फ्लावरची. करून बघा, खूप छान होते. आपले लोक डीमार्ट मधून आले. हा बघा आमचा बारका. काय खुर्चीत बसत बसत आलास की काय? खुर्ची घेऊन आला बाबू. अरे काय डीमार्ट बघा आमचा सगळा घरात. आता हा ब्लँकेट सुकत घातलाय. आज हा सगळा आमचा असं सुट्टीचा दिवस असं असतो. आता काय चिपकवून आणलेस की काय? चिपकवून आणलेस बाबू? बाबांच्या डोक्यावर बसून संपलं. आता संडे आला, संडेकडे होईल. आता मामाच्या डोक्यावर बसायचंय. हे बघा काय चाललंय. काय नाही होते, काय बोलला? शिशी वाकडू.
आता एकादशी आहे, आमचा उपवास असला आणि त्यात संडे कसा तरी करून चालत नाही. मग जरा व्यवस्थित पनीरची भाजीची तयारी सकाळपासून. परत मला संध्याकाळी दिंडीला जायचं. काही विचारू नका, संडे हे असाच गेला निघून. बघा पाऊस किती आहे आणि दिंडीला निघाली आहे. दिसला पाऊस. मगापासून तर नव्हता निघेपर्यंत आपण आणि मला तर नाही दिसत होता. असं आमचा सॅटर्डे संडे आणि आषाढी एकादशी संपली. नमस्कार.